सिंपल रेसिपीज विथ गौरीमध्ये सगळ्यांचे मनापासून स्वागत. श्रावण महिना सुरू आहे आणि जे लोक श्रावण पाळतात त्यांच्यासाठीची ही आजची व्हेज रेसिपी आहे. व्हेज सुरणाचे काप जरी असले तरी ते चवीला खूप छान चमचमीत असे लागतात. वाटण आपण हिरवं वाटण वापरून आजचे हे सुरण फ्राय करणार आहोत. अगदी झटपट बनतात, चवीला खूप छान लागतात आणि सुरण शिजायला सुद्धा जास्त वेळ लागत नाही. तर पटकन सुरुवात करूया आपल्या रेसिपीला. तर इथे मी सुरण स्वच्छ धुवून सालं काढून काप करून घेतलेले आहेत. थोडेसे जाडसर असे हे काप आपल्याला ठेवायचे आहेत. खूप जास्त पातळ सुरण कापायचा नाहीये. आता यामध्ये आपल्याला पाणी ओतायचं आहे. आता याला आपल्याला उकडून घ्यायचं आहे. त्यासाठी मी यामध्ये पाणी घातलेलं आहे. थोडीशी हळद घालायची आहे. तसंच चवीपुरतं मीठ घालायचं आहे, म्हणजे सुरण थोडा अळणी लागणार नाही तळल्यावरती. त्यासोबत 2 इथे मी कोकम घालत आहे. यामुळे जर सुरण खाजाळत असेल थोडासा, जर खाजाळू सुरण असेल तर त्याला खाज येणार नाही किंवा घसा खवखवणार नाही. आता हे आपल्याला 10 ते 15 मिनिटं छान हाय फ्लेमवरती उकळून घ्यायचं आहे. आता याच्यासाठी लागणारा आपण एक हिरवा मसाला तयार करून घेऊयात. तर त्यासाठी बघा इथे मी घेतलेले आहेत कोथिंबीरच्या काड्या, देठं जी आपली असतात ती फेकून न देता वाटणामध्ये अशी वापरायची आहेत. स्वच्छ धुवून घेतलेली आहेत. त्याचसोबत हिरव्या मिरच्या घेतल्यात. तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखट जसं आवडत असेल तसं मिरचीचं प्रमाण घ्या. 2 इंच आल्याचे तुकडे घेतलेले आहेत. 15 ते 20 लसणाच्या छोट्या पाकळ्या आहेत त्या घेतलेल्या आहेत आणि 1 मूठभर कोथिंबीर घेतली आहे. हे आपण मिक्सरला फिरवून घेऊया. अगदी थोडंसं पाणी घालून मी अशी पेस्ट ही तयार करून घेतलेली आहे. एक 10 ते 12 मिनिटं झालेली आहेत. सुरण मी हाय फ्लेमवरती ठेवलं आहे. भरपूर पाणी घालून आपल्याला हा सुरण ठेवायचा आहे, म्हणजे पाणी आटत नाही त्याच्यातलं. आता एक आपण स्लाइस घेऊन चेक करून बघायची सुरी रोवून की सुरण शिजलाय का तो. तर बघा हा व्यवस्थित शिजलाय. खूप जास्त पण आपल्याला नरम करायचा नाहीये, नाहीतर आपल्याला त्याला व्यवस्थित मॅरिनेट करता येणार नाही. गॅस बंद करायचा आहे आणि हे सगळं पाणी आपल्याला एका जाळीवरती ओतून द्यायचंय. आता सुरण जिथपर्यंत निथळतोय तोपर्यंत आपण मसाला तयार करूया, जो आपल्याला सुरणाला लावायचा आहे. तर जी हिरवी चटणी करून घेतलेली आहे ती मी 2 चमचे घेतलेली आहे. त्यामध्ये थोडीशी हळद घालायची आहे. त्याचसोबत मसाला तुमचा जो कुठला साठवणीतला असेल तो मसाला किंवा संडे मसाला तुम्ही वापरू शकता. सोबतच मीठ घालायचं आहे. मिठाचा अंदाज आपल्याला व्यवस्थित घ्यायचा आहे, कारण आपण सुरण उकडताना सुद्धा मीठ घातलेलं आहे. कोकमाचं आगळ मी इथे घेतलंय 2 ते 3 चमचे. कोकम आगळ जर नसेल तर कोकम भिजवत घालून तुम्ही त्याचं पाणी सुद्धा करून घेऊ शकता, किंवा चिंचेचा कोळ, लिंबाचा रस हे सुद्धा तुम्ही वापरू शकता. आता कोकम आगळ जे होतं त्याच्यातच मी हे मसाला बनवून घेते. वेगळं काही पाणी मी वापरलेलं नाहीये. छान मिक्स असा हा आपल्याला मसाला करून घ्यायचा आहे. खूप जास्त पातळ करायचा नाहीये, नाहीतर तो कापांना व्यवस्थित लागणार नाही, मॅरिनेट व्यवस्थित होणार नाही. आता हे जे सुरण निथळून घेतलेत आपण पाण्यातून, त्याच्यावरती आपल्याला हा तयार केलेला मसाला घालायचा आहे. जसं तिखट तुम्हाला आवडतं त्या हिशोबाने तुम्ही हा मसाला घेऊ शकता. आता हा सगळा मसाला आपल्याला या सुरणाला व्यवस्थित सगळीकडून चोळून घ्यायचा आहे. सगळे सुरण यामध्ये छान कोट झाले पाहिजेत. जर तुमच्याकडे वेळ असेल तर एक अर्धा तास हा मसाला लावून तुम्ही सुरण मॅरिनेट करायला हा मसाला मुरवून देऊ शकता. वेळ नसेल, अगदी लगेचच तळायला घेतलं तरी सुद्धा चालणार आहे. चव खूप छानच लागते. आता हा सगळा मसाला सुरणाला मी इथे लावून घेतलेला आहे. आता आपण याला रव्यामध्ये कोट करणार आहोत. त्यासाठी मी हा रवा घेतलेला आहे. या रव्यामध्ये सुद्धा थोडंसं मीठ आणि मसाला घातलेला आहे, म्हणजे वरचे जे कोटिंग आहे ते अळणी लागणार नाही किंवा मुळमुळीत असं लागणार नाही. तर यामध्ये आपण बघा एक एक करून हे सुरणाचे काप असे घोळवून घ्यायचे आहेत. सुरणाचे काप आपण याच्यात जेव्हा रव्यामध्ये घोळवतो तेव्हा ते हाताने रवा न घालता असा सुरण आपल्याला खाली ठेवायचा आहे, म्हणजे व्यवस्थित रवा लागला जातो. फक्त डिश थोडीशी आपल्याला अशी हलवून घ्यायची आहे, म्हणजे रवा अगदी व्यवस्थित त्या सुरणाच्या कापाला कोट होतो. अशाच पद्धतीने मी बाकीचे काप सुद्धा तयार करून घेते. इथे हे काप सगळे तयार झालेले आहेत. रव्यामध्ये आपले कोट करून झालेले आहेत. गॅसवरती तवा गरम करायला ठेवला होता. त्याच्यावरती तेल 2 चमचे घातलेलं आहे आणि तेल सगळीकडे पसरवून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम आपल्याला मंद ठेवायची आहे आणि एक एक करून हे सुरणाचे काप तव्यावरती लावून घ्यायचे आहेत. पूर्ण काप शिजेपर्यंत गॅस आपल्याला हा कमीच ठेवायचा आहे, कारण सुरणाचे काप हे आपण आधीच शिजवून घेतलेले आहेत
80 ते 85% सुरण आपण हा शिजवून घेतलेलाच आहे. त्यामुळे गॅस हाय फ्लेमवर ठेवायचा नाहीये. सगळे काप असे व्यवस्थित अरेंज करून झाले, की साइडून एक चमचाभर तेल ओतायचं आहे आणि वरतून एक मोठं ताट आपल्याला ठेवायचं आहे आणि 3 ते 4 मिनिटं छान खरपूस एक साइड आपल्याला भाजून घ्यायची आहे. 3 ते 4 मिनिटानंतर आपण हे झाकण काढून घेऊया. याला चांगली वाफ बसलेली आहे. जो आपला रव्याचं कोटिंग आहे ते छान असं कुरकुरीत खालतून तयार झालेलं असणार आहे. आता सुरण पलटी करायच्या आधी एकदा आपण पुन्हा वरून तेल घालणार आहोत. म्हणजे आपण जेव्हा सुरण पलटी करू तेव्हा ते खालती एकदम चिकटणार नाही. कारण वरच्या साईडचं मिश्रण जर खूप सुक्क असेल तर ते आपण जेव्हा काप पलटी करू ते तव्याला एकदम चिटकेल. म्हणून आपल्याला वरतून थोडंसं आधी तेल घालायचं आहे आणि नंतरच काप असे पलटी करून घ्यायचे आहेत. तर खालची बाजू ही छान अशी सोनेरी रंगावरती फ्राय झालेली आहे. अशाच पद्धतीने हे सगळे काप आपल्याला पलटी करून घ्यायचे आहेत. काप पलटी करत असताना दुसऱ्या साइडून तुम्ही चमच्याचा वापर करा दुसऱ्या हाताने. म्हणजे ते अगदी व्यवस्थित पलटी होतील आणि जे रव्याचं कोटिंग आहे ते विस्कटणार नाही. छान तसंच राहील. तर हे सगळे काप मी आता पलटी करून घेते. पुन्हा एकदा आपल्याला साइडने तेल सोडायचं आहे अर्धा चमचा आणि वरतून पुन्हा डिश ठेवून 3 ते 4 मिनिटे दुसऱ्या बाजूने सुद्धा आपल्याला छान फ्राय होऊन द्यायचे आहे. आता 3 ते 4 मिनिटं झालेली आहेत आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा आपला सुरण छान असा खरपूस खमंग तळला गेलेला आहे. आपण दुसरी साइड सुद्धा चेक करूयात. तर बघा छान असा हा सोनेरी ब्राऊन रंग आलेला आहे आणि आपले हे सुरणाचे काप इथे छान तयार झालेले आहेत. अगदी 10 ते 15 मिनिटात हे काप तयार होतात. चवीला खूप छान लागतात. वरण भाताबरोबर साइड डिश म्हणून अगदी परफेक्ट रेसिपी आहे. रंग तुम्ही बघू शकताय किती गोल्डन छान ब्राऊन आलेला आहे तो. तर याला आपण आता सर्व्ह करून घेऊयात. साइड डिश म्हणून ही एक परफेक्ट रेसिपी आहे. जेव्हा घरात भाजी कमी असते किंवा संध्याकाळच्या वेळेला भाजी नसते, तेव्हा वरण भात आणि हे सुरणाचे कापसुद्धा खूप छान लागतात. तर याला आपण आता सर्व्ह करून घेऊयात. तर अशा पद्धतीने या श्रावण महिन्यामध्ये ज्यांना मच्छी आवडते पण जे श्रावण पाळतात त्यांच्यासाठी ही खूप छान रेसिपी आहे. सुरणाच्या ऐवजी तुम्ही बटाटा, कच्चे केळी याचे सुद्धा काप बनवू शकता. एक काप मी तुम्हाला इथे तोडून सुद्धा दाखवते, की सुरण आतपर्यंत किती अगदी व्यवस्थित शिजला जातो. वरतून छान क्रिस्पी होतो आणि आतमधून थोडा सॉफ्ट असा हा सुरण राहतो. चवीला खूप छान लागतात हे काप. अगदी तोंडाला चव येते आणि सुरण सुद्धा खूप छान शिजतो. तर हे काप नक्की बनवून बघा या श्रावण महिन्यामध्ये. आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच सिंपल आणि सोप्या रेसिपीज बघण्यासाठी सिंपल रेसिपीज विथ गौरी या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा. पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत. नमस्कार.